काय बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये? टपलला स्टार्ट केलं होतं आपण. टपल काय असतं ते चेक केलं आपण. टपलचं फंक्शन्स आपण चेक केलं. टपलला कसं क्रिएट करायचं ते आपण चेक केलं. टपलला आपण डिफरन्शिएट केलं स्ट्रिंग सोबत आणि लिस्ट सोबत. लक्षात येतोय? आपण लिस्टमध्ये पण बघितलं की टपल कसे पास होतात. टपलमध्ये बघितलं आपण लिस्ट कसं पास होतंय. स्ट्रिंग आपण कशी क्रिएट केली होती, लिस्ट आपण कसं क्रिएट केलं होतं, आणि टपल आता आपण कसं क्रिएट करतोय आणि त्याच्यामध्ये कशी वर्किंग होणार आहे ते आपण काय करतोय समजून घेतोय. लक्षात येतोय? समजून घ्या व्यवस्थितपणे. स्ट्रिंग, लिस्ट आणि टपल 3 मेजर डेटा टाइप्स आहेत. ठीक आहे, पायथनमधले 3 मेजर डेटा स्ट्रक्चर्स आहेत जे तुम्हाला अंडरस्टँड करणं इम्पॉर्टंट आहे. लिस्ट आणि टपल डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणारे हे समजून घ्या. लिस्ट आणि टपल हे दोन्ही पण असे डेटा टाइप्स आहेत जे डेटाला स्टोअर करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणारे. दोघांमध्ये एकच डिफरन्स आहे, दोघांची वर्किंग पण सेम आहे, फक्त दोघांमध्ये काय डिफरन्स आहे, लिस्ट तुमचं म्युटेबल आहे आणि टपल तुमचं इम्युटेबल आहे. टपलमध्ये मग आपण बघितलं की टपलला क्रिएट कसं करायचं, 2 राऊंड ब्रॅकेटचं यूज करून. टपलमधले काही फंक्शन्स बघितले की टपल काय तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाइप आहे. टपल काय तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाइप आहे, सिमिलर लिस्ट सारखंच आहे, फक्त इम्युटेबल आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकपेक्षा जास्त डेटा त्याच्यामध्ये पण स्टोअर करू शकता, सेपरेटेड बाय कॉमा. डुप्लिकेट डेटा त्याच्यामध्ये पण अलाउड आहे, आणि जो डेटा एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही स्टोअर करणार आहे तो कोणत्या पण डेटा टाइपचा तुमचं असू शकतो. त्याच्यानंतर एम्प्टी टपल्स कशी क्रिएट करायची ते पण आपण बघितलं. एम्प्टी टपल्स आपण कसं क्रिएट करणार त्याला आपण चेक केलं. ते केल्यानंतर आपण कुठं गेलो, टपलमध्ये तुम्ही सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकत नाही. टपलचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन, टपलचं सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट की टपलमध्ये सिंगल व्हॅल्यू स्टोअर करणं अलाउड नाही आहे. जेव्हा पण तुम्ही टपल क्रिएट करणार त्याच्यामध्ये जर का सिंगल डेटा तुम्ही पास केलं तर त्या केसमध्ये तो टपल नाही क्रिएट होणार. जो डेटा तुम्ही सिंगल डेटा पास केलेला असेल तो डेटा टाईप त्याच्यामध्ये पुट केला जाणार. त्या व्हेरिएबलचा जर का तुम्ही डेटा टाईप चेक केलं तर त्याचा डेटा टाईप कशावरती डिपेंड असेल, त्या एका सिंगल डेटावरती. जर का सिंगल डेटा सेव्ह करायचा असेल, जर का सिंगल डेटाच पास करायचा आहे मला आणि टपलच क्रिएट करायचं आहे, तर मग तुम्ही सिंगल डेटा सोबत काय पास करणार, कॉमाला पास करणार, मग तुमचं टपल तिथं क्रिएट होणार. त्याच्यानंतर आपण गेलो टपल पॅकिंग. म्हणजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय एक्झाम्पल दिलं की जे व्हेरिएबल्स आपण क्रिएट करायचो त्या व्हेरिएबलमध्ये आपण सिंगल डेटा पास करायचो, पण आपण व्हेरिएबल्समध्ये सिंगल डेटा पण पास करू शकतो आणि मल्टिपल डेटा सुद्धा पास करू शकतो. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. व्हेरिएबल्समध्ये सिंगल डेटा पण पास होतो आणि मल्टिपल डेटा पण पास होतो. पण जेव्हा आपण व्हेरिएबल्समध्ये मल्टिपल डेटाला पास करू, व्हेरिएबल्समध्ये आपण जेव्हा पण मल्टिपल डेटाला पास करू तर पायथन काय करतो, तिथं टपल पॅकिंग करतो. म्हणजे त्या सगळ्या मल्टिपल डेटाला पिक करतो आणि कशामध्ये पॅक करतो, टपलच्या आतमध्ये पॅक करून देतो. त्या व्हेरिएबलचं डेटा टाईप चेक करा, तुम्हाला काय भेटणार आहे, तिथं टपल भेटणार आहे. आणि तेच व्हेरिएबलमध्ये जर का आपण सिंगल डेटा पास केला तर त्या व्हेरिएबलचं डेटा टाईप कशावरती डिपेंड आहे, त्या सिंगल डेटावरती डिपेंड आहे. त्याच्यानंतर आपण टपल फंक्शन आणि टपल कन्स्ट्रक्टर बघितलं. त्याच्यामधले वेरियस तुम्हाला व्हेरिएशन्स दाखवले. टपल फंक्शन आणि टपल कन्स्ट्रक्टर एकच आहे. टपल फंक्शनचं यूज करून तुम्ही टपल्स क्रिएट करू शकतात आणि कोणताही दुसरा डेटा टाईप टपल्समध्ये कन्वर्ट करू शकता. लक्षात घ्या, टपल फंक्शनचं यूज कधी करणार तुम्ही, एक तर टपल क्रिएट करण्यासाठी, किंवा तुम्ही दुसरं कोणतं पण डेटा टाईप असो, ते लिस्ट असणार, सेट असणार, कोणतं पण डेटा टाईप असो, त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार तुम्ही, टपल्समध्ये कन्वर्ट करणार. मेजरली टपल फंक्शनचा यूज टपलमध्ये क्रिएट करण्यासाठी, म्हणजे की टपलमध्ये कन्वर्ट करण्यासाठीच आपण यूज करणार आहे. ठीक आहे, जेव्हा पण टपल क्रिएट करायचं असेल तुमच्याकडं राऊंड ब्रॅकेट सगळ्यात सिम्पल वे. लक्षात घ्या, राऊंड ब्रॅकेटचा यूज करून तुम्ही त्याच्या आतमध्ये मल्टिपल डेटा पास करू शकता. पण टपल फंक्शनचं कधी यूज करणार तुम्ही, जेव्हा एखादं दुसरं डेटा टाईप तुम्हाला टपलमध्ये कन्वर्ट करायचं असेल. ठीक आहे, सो टपल फंक्शनचे सगळे व्हेरिएशन समजा, कशा पद्धतीने टपल्स क्रिएट होतोय, दुसरा डेटा टाईप टपलमध्ये कन्वर्ट करू शकतोय, त्याला पण अंडरस्टँड करा. त्याच्यानंतर आपण गेलो सगळ्यात 2 महत्त्वाच्या गोष्टीमध्ये. जेव्हा तुम्ही टपल क्रिएट करताय सो त्याच्या आतमध्ये तुम्ही मल्टिपल डेटा पास करू शकतात, राईट. तर मल्टिपल डेटामध्ये तुम्ही लिस्टला देखील पास करू शकता. तर तोच आपण इथं बघितलं की आपण टपलमध्ये एक लिस्ट, एक सिंगल डेटा म्हणून काय केलेलं आहे, पास केलेलं आहे. त्या लिस्टच्या आतमधलं डेटा आपण काय बघितलं, इथं चेंज करून बघितलं आणि सक्सेसफुली डेटा काय झालं तुमचं, चेंज पण झालेलं. हे गोष्ट लक्षात घ्या. सो ह्या 2 कन्सेप्ट, 2 व्हेरिएशन्स तुम्हाला दाखवले, जिथं आपण टपल क्रिएट केलं त्याच्या आतमध्ये लिस्टला पास केलं, आणि एक टाइमवर आपण लिस्ट क्रिएट केली आणि त्याच्या आतमध्ये टपल ॲज अ डेटा म्हणून पास केलं. सो दोघांकडे तुम्हाला काय समजलं, जेव्हा तुम्ही टपल क्रिएट करणार आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही जर का लिस्ट ॲज अ डेटा म्हणून तुम्ही पास केलं तर तुम्ही त्या लिस्टला चेंज नाही करू शकत. त्या पोझिशनवरती लिस्ट तुमची काय फिक्स आहे, पण त्या लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे त्याला तुम्ही बदलू शकता. त्या लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे त्याला तुम्ही इझिली चेंज करू शकता. हे गोष्ट समजा, हा तुमचं टपल होतं, त्या टपलमध्ये ही तुमची लिस्ट होती.
हा कन्सिडर करा. या लिस्टचं पोझिशन काय होतं तुमचं, 5th पोझिशनवरती तुमची लिस्ट स्टोअर होती. सो 5th पोझिशनवरती लिस्टच राहणार. टपलमध्ये 5th पोझिशनवरती परमनंट लिस्टच राहणार. आता त्या लिस्टच्या आतमधला जो डेटा आहे त्याला तुम्हाला ठेवायचं आहे नाही ठेवायचं आहे ते तुम्ही ठरवा, पण त्या पोझिशनवरती काय राहणार, लिस्ट हा डेटा टाईपच राहणार आहे. सेम आपण एक लिस्ट बनवली, त्याच्या आतमध्ये टपल ॲज अ डेटा म्हणून पास केलं. आता इथं पण 5th पोझिशनवरती काय तुमचं टपल आहे. आता पायथन काय सांगतोय, तुम्ही पूर्ण टपलला रिप्लेस करू शकता कोणत्याही दुसऱ्या डेटा टाईपसोबत, हे गोष्ट लक्षात घ्या. पण त्या टपलच्या आतमधला जो डेटा आहे त्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत, तो जसा आहे तो परमनंट. सो असे 2 व्हेरिएशन्स होते, त्याला अंडरस्टँड करा. त्याच्यानंतर इंडेक्सिंग आणि स्लायसिंग, सेम कन्सेप्ट. स्ट्रिंगवरती बघितलं, लिस्टवरती बघितलं, आता आपण टपल्समध्ये पण बघितलं. टपल्समध्ये आपण चेक केलं की कशा पद्धतीने तुम्ही इंडेक्सिंग करणार, आणि इंडेक्सिंग नंतर सेम स्लायसिंग ऑपरेशन जे आपण दोन्ही टॉपिक्समध्ये स्टडी केले, स्ट्रिंगमध्ये पण आणि लिस्टमध्ये पण. सेम व्हेरिएशन्स आहेत, सेम तेच मेथड आहे. सिंगल व्हॅल्यू, सिंगल इंडेक्स नंबर, मग स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर, त्याच्यानंतर स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर आणि स्टेप. रूल्स समजा तिन्ही पण मेथडचे. एरर्स कधी येणार आहे, 2च केसमध्ये. एक सिंगल इंडेक्स नंबर जेव्हा आउट ऑफ द रेंज जाईल, आणि एकदा स्टेप काउंट जेव्हा तुम्ही 0 देणार तेव्हा तुम्हाला एरर फेस होणार. बाकीच्या टाईममध्ये तुम्हाला एम्प्टी टपल येणार. हे कन्सेप्ट सांगा. स्टेप काउंट सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. स्टेप काउंटला अंडरस्टँड करा. स्टेप काउंटची व्हॅल्यू जेव्हा पण पास होईल तेव्हा सगळं स्टेप काउंटवरती डिपेंड असणार आहे. स्टेप काउंट निगेटिव्हमध्ये तर रिव्हर्समध्ये डेटा प्रिंट होणार, स्टेप काउंट पॉझिटिव्हमध्ये तर सरळ डेटाच तुमचा प्रिंट होणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात घ्या. जेव्हा स्टेप काउंटची व्हॅल्यू आली तर नेहमी नीट लक्ष देऊन विचार करा की स्टेप काउंट काय इंडिकेट करतोय. सो त्या हिशोबाने तुमचा डेटा सेट असतो. स्टार्ट इंडेक्स नंबर, एंड इंडेक्स नंबर तुम्ही प्रोव्हाइड पण नाही करू शकत, तर बाय डिफॉल्ट पायथन मग काय करतो, कन्सिडर करत असतं. आणि ते पण कशावरती डिपेंड आहे, स्टेप काउंटवरती डिपेंड आहे. हा पण कन्सेप्ट सांगतो. जर का तुम्ही स्टार्ट इंडेक्स नंबर नाही दिलं, तुम्ही एंड इंडेक्स नंबर पास नाही केला, तर त्या केसमध्ये पण स्टेप काउंटच डिसाईड करणार की काय कन्सिडर होणार, स्टार्ट इंडेक्स नंबर पण आणि एंड इंडेक्स नंबर. हे गोष्ट लक्षात घ्या. स्टेप काउंट जर का तुमचं पॉझिटिव्हमध्ये तर स्टार्ट इंडेक्स नंबर बाय डिफॉल्ट 0 कन्सिडर केलं जाईल, आणि एंड इंडेक्स नंबर जो शेवटचा डेटा असेल तिथपर्यंत. जेव्हा स्टेप काउंट निगेटिव्हमध्ये जाईल तेव्हा स्टार्ट इंडेक्स नंबर कुठून असेल, -1 पासून असेल. हे कन्सेप्ट समजा. एंड इंडेक्स नंबर कुठून असेल, तुमचा जो सुरुवातीचा डेटा आहे त्याला तो कन्सिडर करा, तिथपर्यंत तो कन्सिडर करा. सो स्टेप काउंट सगळ्यात महत्त्वाचं आहे. अंडरस्टँड करा. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग टपल्सवरती. शेवट लास्ट होतं आपलं टपल्सवरती. आता इंडेक्सिंग, स्लायसिंग स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये, आणि थर्ड होतं आपलं टपल. पुढे जाऊ आपण आता, आणि टपल्समध्ये अजून गोष्टी बघू कशा पद्धतीने आपण हे करणार. नेक्स्ट आहे आता आपल्याकडं टपल मेथड्स. चल नवीन टॉपिक घ्या सगळ्या जणांनी. टपल्स मेथड्स. सगळ्यात सोपं आहे टपल मेथड्स. आपण स्ट्रिंगमध्ये व्हेरियस मेथड्स बघितले. जवळजवळ 30 मेथड्स आपण स्ट्रिंगमध्ये स्टडी केले. लिस्टमध्ये पण आपण सेम अराउंड 15 मेथड्स तरी आपण गेलो, आणि त्याच्यामध्ये लिस्टमध्ये ते मेथड्स आपण स्टडी केले. पण टपल एक असा डेटा टाईप आहे ज्याच्यामध्ये फक्त 2च मेथड्स आहेत, एक आहे काउंट आणि एक आहे इंडेक्स. टपल फक्त 2च मेथड्सला सपोर्ट करतो, काउंट आणि इंडेक्स. बस. स्ट्रिंगमध्ये जसे आपल्याकडे नंबर ऑफ मेथड्स होते, लिस्टमध्ये आपल्याकडे नंबर ऑफ मेथड्स होते, बट टपलमध्ये आपल्याकडे फक्त 2च मेथड्स आहे, काउंट आहे आणि एक इंडेक्स आहे. जे पण तुम्ही ऑलरेडी स्टडी करून बसलेले. कशामध्ये स्टडी केलंय तुम्ही, स्ट्रिंग टॉपिकमध्ये तुम्ही काउंटला स्टडी केलंय, इंडेक्सला पण स्टडी केलं. सेम तुम्ही लिस्टमध्ये पण त्यांना दोघांना पण स्टडी केलं. सो सेम तेच मेथड्स आहे. परत आपण काय करणार आहे आता, टपलवरती त्यांना यूज करणार. चलो काउंट मेथड काय होतं, डेटा किती वेळ आला आहे त्याचा काउंट देणार तो बेसिकली.
चल टपल घ्या. आता काय करणार आपण डायरेक्टली अप्लाय करणार. कशा पद्धतीने अप्लाय करतो आपण मेथड अप्लाय करण्याचं सिंटॅक्स काय, व्हेरिएबलचं नाव डॉट तुमचा जो मेथड आहे त्याचं नेम पुट करा काउंट आणि त्याच्या आतमध्ये डेटाला पास करा. कोणतं डेटा तुम्हाला सर्च करायचं आहे त्याला तुम्ही इथं पास करा. काउंट मेथड बेसिकली पूर्ण टप्पलला सर्च करणं, त्या टप्पलच्या आतमध्ये तो स्पेसिफिक डेटा किती वेळ प्रेझेंट आहे त्याचा काउंट तुम्हाला काढून देणार. दोन काउंट आलेले आहे म्हणजे पूर्ण टपलमध्ये जो 10 डेटा आहे तो किती वेळा प्रेझेंट आहे, 2 टाइम्स आपल्याकडं प्रेझेंट आहे. सेम तशीच आहे इंडेक्स मेथड. ठीक आहे, इंडेक्स मेथड काय करतो, इंडेक्स नंबर सांगा. कसं सांगतो इंडेक्स नंबर, बोलणार आहे तुम्ही स्वतःहून पटपट का नाव घेऊ एकेकाचं, मग बोला. इंडेक्स मेथड काय करणार, आपण जो पण डाटा देणार त्याचा जो स्पेसिफिक नंबर त्याला प्रोव्हाइड करणार. स्पेसिफिक डेटा प्रेझेंट आहे का नाही त्याचं इंडेक्स नंबर तो देणार आहे. आणि डेटा नाही सापडलं तर -1 कोण द्यायचं, फाइंड द्यायचं. आता 100 आहे का टपल मध्ये, दिलं त्यांनी एरर. लक्षात घ्या दोनच मेथड आहे, काउंट आणि एक इंडेक्स. तेच मेथड जे स्क्रीन मध्ये बघितलं परत लिस्ट मध्ये पण ते रिपीट झालते आणि आता परत टपल मध्ये तिसऱ्यांदा रिपीट होते. तेच मेथड, काहीच फरक नाही. वर्किंग त्यांचा काय बदलणार नाही, फक्त बदललं काय तुमचं डेटा टाईप बदललं. पहिले स्ट्रिंग होतं आता लिस्ट आहे, आता टपल. आता याच्यामध्ये मेथड्स का नाही आहे, कारण तुमचं टपल इम्युटेबल आहे. हे गोष्ट लक्षात घ्या, टपल तुमचं इम्युटेबल ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण मेथड्सला कोणतंच मेथड आपण यूज नाही करू शकत, हे पण समजून घ्या. त्याच्यामध्ये ॲड नाही करता येणार, डिलीट नाही करता येणार, डेटा अपडेट नाही करता येणार. सो कोणतंच मेथड त्याच्यावरती ॲप्लिकेबल नाही. हां काय आहे तर तुम्ही त्याच्यावरती पण हे फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. जसं की लेंथ फंक्शन होतं, काय होतं लेंथ फंक्शन, जे की तुम्हाला कॅल्क्युलेट करून देणार की किती लेंथ आहे तुमच्या टपलची. सेम तसंच आपल्याकडं आहे मॅक्स फंक्शन. तुम्ही मॅक्स फंक्शनला देखील त्याच्यावरती अप्लाय करू शकता. मीन फंक्शन पण आहे, त्याच्यानंतर सम नावाचं पण आपल्याकडं फंक्शन्स अवेलेबल. हे फंक्शन्स तुम्ही त्याच्यावरती अप्लाय करू शकता. लक्षात मॅक्स आणि मीनसाठी एक टपल बनवा ज्याच्यामध्ये न्यूमेरिक डेटा ठेवा, म्हणजे की सगळे नंबर्स डेटा पाहिजे आणि त्या नंबर डेटाला अप्लाय करा मॅक्सवरती, मीनवरती, समवरती. अकरा डेटा टोटल त्या टपलमध्ये प्रेझेंट आहे असा काउंट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे टपलची लेंथ बेसिकली 11 फाइंड आउट केली. मॅक्स, मीन आणि समला पण अप्लाय करा. टपल बनवा आहे त्याच्यामध्ये न्यूमेरिक डेटा ठेवा आणि मॅक्स, मीन आणि सम अशा फंक्शन्सला त्यांच्यावरती अप्लाय करा त्या टपलवरती.
करताय ना मॅक्स मीन सम की नाही करत आहे? मॅक्स मीन आणि समला अप्लाय करा, टपल क्रिएट करा, टपलच्या आतमध्ये डेटा पुट करा, न्यूमेरिक डेटा ठेवा आणि त्या टपलवरती मॅक्स मीन आणि सम फंक्शनला अप्लाय करा. जसं आपण लिस्टमध्ये केलं होतं सेम आहे आता तेच. अप्लाय केलं असेल तुम्ही टपलवरती सम, मॅक्स आणि मीन. पुढे जरा नेक्स्ट आहे नेस्टेड टपल. आता परत सेम कन्सेप्ट जे परत नेस्टेड लिस्टमध्ये आपण बघितलं होतं तेच आहे परत नेस्टेड टपलमध्ये. नेस्टेडचा अर्थ काय? एक टपल त्याच्या आतमध्ये तुम्ही अजून एक टपलला काय करणार? क्रिएट करणार. तो झाला तुमचं नेस्टेड टपल. सेम नेस्टेड लिस्ट वन इज कन्सेप्ट. क्रिएट करू आपण. परत त्याची इंडेक्सिंग स्लायसिंग सेम आहे, जसं नेस्टेड लिस्टमध्ये होतं सेम तसंच नेस्टेड टपलमध्ये पण आहे. सेम प्रकारे आपण इंडेक्सिंग करणार त्याला आणि स्लायसिंग ऑपरेशन्स पण सेम पद्धतीने. चेक करू परत एकदा. कन्सेप्ट तुमचं रिवाइज होईल. अशा पद्धतीने टपल बनवतात T1. त्याच्यामध्ये आपण एक आपला आहे मेन टपल. त्या मेन टपलच्या आतमध्ये मी काय केलेले सब टपल्सला प्लॉट करतो. प्रिंट करा. नेस्टेड टपल कसं विजिबल आहे त्याला चेक करा. क्रिएट करा. नेस्टेड टपलला क्रिएट करा. आउटपुटमध्ये चेक करा नेस्टेड टपल कसं प्रिंट होतं. सेम जसं नेस्टेड लिस्ट होतं त्याच वर्किंग आपलं इथं चालणार. आता इंडेक्सिंग कशी होणार नेस्टेड टपलवरती सांगतो मला. नेस्टेड टपलवरती इंडेक्सिंग कशा पद्धतीने चालतं. डेटा घेतो सगळं खाली. हा डेटा आहे. कशा पद्धतीने इंडेक्सिंग करू आता. चल पहिला डेटा आहे. काय नंबर देऊ त्याला? 0. 20ला 1, 30ला 2, 40ला पूर्ण ब्रॅकेटला 3 आपण इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करणार. 70ला
80 90ला लक्षात येते. आता सेम जसं लिस्टमध्ये जे सब लिस्ट होतात परत पायथन त्याच्या आतमध्ये जाऊन इंडेक्सिंग करणार. सेम त्याच पद्धतीने परत तुमचा हा जो टपल आहे त्याला पायथन काय करतो, घ्या ना खाली आणणार आणि आता परत ह्याच्यामध्ये इंडेक्सिंग होणार. 40ला काय भेटणार 0, 50ला 1, 60ला 2. सेम 80 आणि 90 मध्ये पण होणार. सेम 80 आणि 90 मध्ये पण तुमचं काय होणार आहे, सेम वर्किंग होणार. त्याला पण आपण काय करणार, इंडेक्सिंग करणार काही अशा पद्धतीने. लक्षात येतोय. नेस्टेड टपलमध्ये इंडेक्सिंग कशा पद्धतीने केली जाते त्याला समजून घ्या. एका टपलच्या आतमध्ये काय अजून एक टपल. सो हा पहिले तुमचं मेन टपल होता. सो त्या मेन टपलच्या आतमध्ये पूर्ण इंडेक्सिंग होणार. मग त्याच्या आतमध्ये अजून टपल्स आहे, पायथन त्या सब टपल्सच्या आतमध्ये पण जाणार आणि तिथं पण इंडेक्सिंग करणार. परत जर का त्याच्या आतमध्ये अजून एक टपल फाइंड आउट झाला, सपोज जर का मी इथं पुट केलं, काय पुट करणार मी इथं अजून एक टपल काय करणार, त्याच्या आतमध्ये डेटाला पास करणार. लक्ष द्या 61, 62 आणि 63. आता कशी इंडेक्सिंग होणार तुमची, सपोज 40 50 60ला तुम्ही काय दिलं 0 1 आणि 2 दिलं. सेम हा टपल काय करणार मी इथून कॉपी करणार, इथं पेस्ट करतोय. लक्षात येतोय. आता काय भेटणार त्याला 3 इंडेक्स नंबर भेटणार. परत या टपलमध्ये पण आतमध्ये जाऊन पायथन काय करणार, इंडेक्सिंग ऑपरेशन्सला परफॉर्म करणार. काय भेटणार त्यांना 61ला 0, 62 1 आणि 63ला 2. काय अशा पद्धतीने नेस्टेड टपलची इंडेक्सिंग अंडरस्टँड करा कशा पद्धतीने इंडेक्सिंग केली जाते. सगळ्यात पहिले पायथन तुमचे मेन ब्रॅकेट्सला बघणार, हा मेन टपल हा आणि हा त्याच्या आतमध्ये जाणार आणि प्रत्येक डेटाला एक एक इंडेक्स नंबर देऊन टाकणार. प्रत्येक डेटा कसा बघतो तो सेपरेटेड बाय कॉमा. त्याच्यासाठी हा पूर्ण एक डेटा आहे, हा गोष्ट लक्षात घ्या. मेन टपलसाठी एवढं सगळं एक काय तुमचं डेटा आहे. जसं की इथं मी काय करतो त्यालाच मी पुट करतो. सो 3 हा जो इंडेक्स नंबर होता, 3 हा जो इंडेक्स नंबर आहे तुमचा हा पूर्ण एका टपलला भेटलेला आहे. 3 इंडेक्स नंबरवरती कोण आहे, पूर्ण एक तुमचा सब टपल. ही गोष्ट लक्षात घ्या. एवढं सगळं टपल तुमचं 3 इंडेक्स नंबरवरती लागतं. त्याच्या आतमध्ये जाऊन परत पायथननी एवढ्या सगळ्या डेटाला इंडेक्सिंग केली. परत त्याच्या आतमध्ये जाऊन 61 62 63ला पण काय केलं, इंडेक्सिंग केली. इंडेक्सिंग महत्त्वाचा कन्सेप्ट आहे नेस्टेड टपलमध्ये. कारण इंडेक्सिंग समजली तरच तुम्हाला स्लायसिंग ऑपरेशन्स अंडरस्टँड होणार. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. म्हणून इंडेक्सिंग कशी होते नेस्टेड टपलमध्ये ते लक्षात घ्या. प्रत्येक डेटाला एक इंडेक्स नंबर भेटणार आहे. त्याच्या आतमध्ये अजून टपल्स आहे, त्याच्या आतमध्ये जाऊन परत इंडेक्सिंग पहिल्यापासून सुरुवात करणार पायथन आणि शेवटपर्यंत येऊन एंड करणार. हा कन्सेप्ट लक्षात घ्यायचा. आता स्लायसिंग कशी होणार याच्यात, स्लायसिंग ऑपरेशन्स कसं परफॉर्म करणार तुम्ही, प्रिंट T1 त्याच्या आतमध्ये मी काय करणार, डेटाला सपोज मी इथं पास करतो. मी काय पास केलं आहे आता T1 2. तर सांगा काय डेटा प्रिंट होईल, एकच 30 प्रिंट होईल. 30 डेटा काय होणार तुमचं प्रिंट होणार. त्यालाच मी काय केलं 3 केलं. आता काय प्रिंट होईल, एकच सायली माईक ऑन ऑफ करणार. सर त्याचं सांगा उत्तर. ते मला पण माहिती आहे 3 नंबरचा इंडेक्सचा डेटा प्रिंट होणार आहे. तो डेटा सांगा मला. उत्तर असे देतात ना तुम्ही 3 नंबरचा इंडेक्स प्रिंट होणार. 40 50 60 आणि त्याच्या आतमधलं टपल पण. आता काय प्रिंट होईल, त्याचं सांगा फक्त.
काय प्रिंट होईल? 90, 80, 90 दोन्ही का फक्त 90? 90. हां, चल. कसं सॉल्व्ह झालं असेल? सगळ्यात पहिले कोणता डेटा भेटला आपल्याला? 80, 90 पूर्ण टपल भेटला, कारण या 5चा डेटाचा ॲक्सेस कोणता आहे तुमचं? पूर्ण एवढं एक टपल आहे. आता त्या टपलवरती परत कोणता इंडेक्स नंबर अप्लाय झाला? 1 इंडेक्स नंबर तुमचा अप्लाय झाला. मग त्याच्या आतमध्ये परत इंडेक्सिंग केली. सुरुवातपासून आपण इंडेक्सिंग करतो. सो 80ला 0, 90ला 1. सो तुमचं काय प्रिंट होणार इथं? आलं? कन्सेप्ट समजतोय? असे तुम्ही नंबर ऑफ इथं काय करणार? अप्लाय करत जाणार ब्रॅकेट्स. T1 त्याच्या आतमध्ये 3. आता सांगा काय होईल याचं? $60, 63. ठीक. लक्षात येतोय कन्सेप्ट आता? कसे एका टपलच्या आतमध्ये तुम्ही दुसऱ्या टपलचा ॲक्सेस, परत त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही तिसऱ्या टपलचा ॲक्सेस घेणार. हां, कन्सेप्ट अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे. नेस्टेड टपल कसं आहे, इंडेक्सिंग कशी केली जाते आणि त्याच्यावरती स्लायसिंग ऑपरेशन्स कसं केलं जाते, एवढंच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे नेस्टेड टपलमध्ये. कारण डेटाचा ॲक्सेस घेणं इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का नेस्टेड टपल क्रिएट करताय करा, पण जर का तुम्हाला डेटाचा ॲक्सेस घ्यायचा आहे तर तुम्हाला कसं घेणार तुम्ही? इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. त्याच्यासाठी तुम्हाला नेस्टेड टपलची इंडेक्सिंग आणि त्याच्यानंतर त्याचे स्लायसिंग ऑपरेशन्स अंडरस्टँड करावे लागतात. सेम तेच आहे जे आपण टपल्समध्ये बघितलं होतं. परत एकदा T1 काय नवीन देऊ मी तुम्हाला अजून याच्यामध्ये? सांगा काय प्रिंट होईल या डेटाचा? ज्याला हायलाइट केलेला आहे तो. एम्प्टी टपल. काय येईल ऑनलाईन मेंबर्स त्याचं उत्तर? 61 hours. एक जण 61 म्हणतोय, बाकीचे नेस्टेड टपलमध्ये पण अंडरस्टँड करा. सेम रूल्स आहे जे इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये असतात, ते सेम रूल्स आपण इथं पण पुट करणार आणि इथून आपल्या ते रूल्स ॲप्लिकेबल होणार आहे. पहिल्यांदा आपल्याला 3rd नंबरचा इंडेक्स, मेन जो टपल होता, मेन टपलवरती तुमचं 3rd इंडेक्स नंबरवरचा डेटा आपण घेतलं. त्याच्या आतमध्ये जाऊन परत त्या टपलमधून आपण 3rd इंडेक्स नंबरवरचा डेटा घेतला आणि मग परत त्याच्या आतमध्ये जाऊन आपण काय कॉल करतोय? 100 आणि 1. लक्षात घ्या. आता 100 इंडेक्स नंबर तर प्रेझेंट नाही आहे. हां, आणि प्लस 100 इंडेक्स नंबरपासून जर का स्टार्ट पण केलं तर कुठे एंड करायचं आहे आपल्याला? 1 इंडेक्स नंबरपर्यंत यायचं. म्हणजे की आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्येच हे करायचं आहे. आणि त्या केसमध्ये तुम्हाला काय येणार आहे? एम्प्टी टपल येणार. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. हां, इथं जर का मी नुसतं 100 ठेवलं असतं मग काय झालं असतं? बोला.
योगेश काय आलास? मी विचारतोय काय उत्तर आलं असतं याचं? बोला कृष्ण. आउट ऑफ रेंज. सायली, सौरव, संतोष, आदित्य, संदेश, प्रियंका, पूजा, संध्या एवढ्या जणांनी उत्तर दिलंय ऑनलाईन. तुमच्या गळ्यातून आवाज निघा ना काही आज. कन्सेप्ट समजून घ्या. परत इथं सेमच झालं. पहिल्या तिसऱ्या नंबरचं तुम्हाला ऍक्सेस भेटलं, त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही थर्ड इंडेक्स नंबर अप्लाय केलं आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही अप्लाय करायला बघताय 100 इंडेक्स नंबर जो की सिंगल इंडेक्स नंबर आहे, तुम्हाला तिथं एरर येणारच. तिथं जर का मी स्टार्ट इंडेक्स एंड इंडेक्स दिलं असतं तर तुम्हाला एरर नाही आलं असतं, जसं आपण पूर्वी बघतो. समजून घ्या. नेस्टेड टपल, त्याच्या आतमध्ये इंडेक्सिंग आणि इंडेक्सिंग नंतर स्लाइसिंग ऑपरेशन्स कशा पद्धतीने आपण करणार आहे. इथं फक्त तुम्हाला हे जे ब्रॅकेट्स आपण देतोय एवढे नंबर ऑफ स्लाइसिंग ऑपरेशन्स आपण अप्लाय करतोय डेटावर. सगळ्यात पहिले तुमचा जो हा डेटा आहे हा तुमचं फर्स्ट स्लाइसिंग ऑपरेशन आहे जो की मेन टपलवरती अप्लाय होणार. आणि जेव्हा तो स्लाइसिंग ऑपरेशन्स मेन टपलवरती अप्लाय होणार तुम्हाला काहीतरी डेटा भेटणार आहे ॲज अन आउटपुट म्हणून. डायरेक्टली तो आउटपुट स्क्रीनवरती जाणार आहे का? नाही, कारण परत त्या आउटपुटवरती तुम्ही काय करणार, सेकंड स्लाइसिंग ऑपरेशन्सला अप्लाय करणार. त्याच्यामधून तुम्हाला परत काहीतरी आउटपुट भेटणार. त्या आउटपुटवर पण तुम्ही काय करणार, हा थर्ड स्लाइसिंग ऑपरेशन्सला अप्लाय करणार आणि हे करून द्या. कन्सेप्ट अंडरस्टँड करा, व्यवस्थितपणे लक्ष द्या. नेस्टेड लिस्ट, नेस्टेड टपल वर्किंग पूर्णपणे सेम आहे, काहीच फरक नाही राहणार आहे. कन्सेप्टमध्ये काहीच बदल नाही आहे. जसं तिकडं आपण स्टडी केलं होतं सेम आपण इथं स्टडी केलं. टपल पॅकिंगला आपण स्टडी करू आता. सो टपल अनपॅकिंग कन्सेप्ट आहे, टपल अनपॅकिंग. आणि याच्यानंतर मग परत तेच आहे, कन्कॅटिनेशन, रिपिटेशन, लूप कसं चालवायचं आणि मेंबरशिप ऑपरेटर. टपलवरती ते तुम्ही अप्लाय करून बघा. तुम्हाला लिस्ट आणि स्ट्रिंग दोन्हीमध्ये दाखवलंय. जसं लिस्टमध्ये आपण बघितलं सेम तेच आपण टपलमध्ये पण बघणार. पण हा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आता त्याला अंडरस्टँड करा टपल अनपॅकिंगला. ठीक आहे, टपल अनपॅकिंगला आता कशा पद्धतीने टपलची अनपॅकिंग होणार आहे. आता आपण वरती आपण काय बघितलं, टपलची पॅकिंग बघितलं. लक्षात येतोय, टपलची पॅकिंग आपण बघितलं. कशा पद्धतीने बघितलं, एक व्हेरिएबल क्रिएट केलं, त्याच्यामध्ये मल्टिपल डेटा पास केलं आणि तो मल्टिपल डेटा कशामध्ये पॅक होतो, तुमचं टपलमध्ये पॅक होतं असं आपण बघितलं. आता आपण काय करणार आहे, सेम टपल अनपॅकिंग बघणार आहे. आता आपण काय चेक करणार आहे, टपलचं अनपॅकिंग आपण इथं चेक करणार आहे. काय आपल्याकडं एक टपल आहे, काय आपल्याकडं एक टपल आहे T2 मध्ये. त्याच्यामध्ये 3 एलिमेंट्स आहेत, 10, 20 आणि 30. किती एलिमेंट्स आहे आपल्याकडं, 10, 20 आणि 30. सो त्याचं अनपॅक जर का मला करायचं असेल, सो कशा पद्धतीने करणार मी त्याचं अनपॅकिंग. आपण व्हेरिएबल्समध्ये मी तुम्हाला एक सिंगल लाईनमध्ये व्हेरिएबल्स कसे क्रिएट करायचे आणि त्यांना डेटा कसा असाइन करायचं ते मी तुम्हाला सांगितलं होतं. तुमच्या लक्षात आहे तर एकदा बघून घ्या. जेव्हा आपण व्हेरिएबलचं टॉपिक शिकत होतो त्याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सपोज
आपण एका सिंगल लाईनमध्ये काय करू शकतो, व्हेरिएबल्सला क्रिएट करू शकतो. त्याच्यामध्ये मी काय करणार, सगळ्यात पहिले सगळे व्हेरिएबल्स लेफ्ट साईडला लिहून घेणार सेपरेटेड बाय कॉमा. जेवढे पण व्हेरिएबल्स मला क्रिएट करायचे असतील ते सगळे व्हेरिएबलचे नेम्स, सगळे व्हेरिएबलचे नावं मी लेफ्ट साईडला काय करणार, लिहून घेणार. सो इथं मी 3 व्हेरिएबल्स बनवतोय, ए, बी आणि सी. असे 3 व्हेरिएबलचे नाव मी काय केलेले, एका साईडला लिहून घेतलेले. त्याच्यानंतर मी काय करणार, इक्वल टूची साईन लावणार आणि इक्वल टूच्या राईट साईडला मी त्या 3 व्हेरिएबलचे डेटा पास करणार. बरोबर. सो त्या केसमध्ये मी किती डेटा पास करायला पाहिजे इथं, 10, 20 आणि 30, म्हणजे की 3 डेटाच बेसिकली पास झाले पाहिजे. कन्सेप्ट समजतो, लक्षात येत असेल तुमच्या. ठीक आहे. सो आता वर्किंग कशी होते याच्यामध्ये, पायथन बरोबर काय करणार, लेफ्ट साईडला काय, इक्वल टू ऑपरेटर जो तुमचा असाइनमेंट ऑपरेटर आहे त्याच्या लेफ्ट साईडला काय तुमचे व्हेरिएबलचे नेम्स आणि राईट साईडला काय तुमचं व्हेरिएबलचा डेटा. आता पायथन बरोबर लेफ्ट साईड मधून जो पहिलं व्हेरिएबल आहे त्याला पिक करणार, जिथं तुमचा डेटा आहे राईट साईडला त्या राईट साईड मधून पहिल्या डेटाला पिक करणार आणि एला कोण असाइन करून देणार, 10 असाइन करून देणार. बरोबर एक व्हेरिएबलला एकच डेटा भेटणार. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. जेव्हा पण आपण सिंगल लाईन मध्ये व्हेरिएबल्स क्रिएट करतो, मल्टिपल व्हेरिएबल्स आपण सिंगल लाईन मध्येच क्रिएट करू शकतो. त्या केसमध्ये एक व्हेरिएबलला किती डेटा भेटणार आहे, एकच डेटा तुमचा असाइन केला जाणार. समजतोय कन्सेप्ट कसं म्हणतोय, एका व्हेरिएबलला एकच डेटा तुमचा असाइन केला जाणार. इथं जर का मी 40 पुट केलं तर काय होईल, एरर येईल. मला एरर येणार. काय सांगणार पायथन की इथं किती व्हेरिएबल्स आहे, 3 व्हेरिएबल्स आहे. इथं डेटा किती आहे, 4. सो त्या केसमध्ये पहिल्या व्हेरिएबलला बरोबर पायथन पहिला डेटा देऊन टाकणार, दुसऱ्या व्हेरिएबलला दुसरा डेटा देणार, तिसऱ्या व्हेरिएबलला तिसरा डेटा देऊन टाकणार. कारण रूल त्याचा काय सांगतोय की एका व्हेरिएबलला एकच डेटा भेटणार. पण आपण काय केलेलं आहे, इथं 4थं व्हेरिएबल पण डिफाईन करून बसलेलं. आता तो फोर्थ डेटा पण आपण इथं काय केलेलं आहे, डिफाईन करून बसलो. सो ते 4th डेटाला कुणाला असाइन करायचा हा प्रश्न पायथनकडं अवेलेबल आहे. आणि त्या केसमध्ये पायथनकडं त्या डेटाला हँडल करण्यासाठी कोणतं व्हेरिएबल प्रेझेंट नाहीये, तो आपल्याला काय करणार आहे, एरर शो करणार आहे. सेम उलटी केस. आता आपण मी काय करणार, इथं 40ला काढतो. आता किती बरोबर 3 व्हेरिएबल 3 डेटा आहे. आता मी काय करतो, इथं एक डी नावाचं आपण काय करतो, इथं व्हेरिएबलला क्रिएट करतो. पण डेटा किती ठेवतोय, 3च ठेवतो. त्या केसमध्ये पण पायथन काय करतो, मला एरर शो करतो. कारण आता तर हा व्हेरिएबलचं सगळ्यात सुरुवातीचं रूल आहे. जर का तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करणार, त्या व्हेरिएबलला नाव देणार, इक्वल टूची साईन लावणार आणि डेटा पास करणं कंपल्सरी. जर का डेटा पास नाही केला तर तुम्हाला एरर आहे. तर तो सेम एरर तुम्ही इथं डी व्हेरिएबलसाठी पण बघायला, तुम्हाला डी व्हेरिएबलसाठी पण तोच एरर इथं बघायला भेटणार. कारण डी व्हेरिएबल तुम्ही क्रिएट केला पण त्याला डेटा पास नाही केला. लक्षात येतोय. आता तिथंच आपलं कन्सेप्ट येतोय टपल्स अनपॅकिंग म्हणा. ठीक आहे, टपल अनपॅकिंग म्हणा. आता आपण अशा डेटाला, अशा गोष्टीला आपण काय करणार, इथं हँडल करणार. कशा पद्धतीने आपण आता हँडल करू शकतोय ते कन्सेप्ट लक्षात घ्या. चल, आता हा तर तुमचं सगळ्यात फर्स्ट रूल आहे. व्हेरिएबल जेव्हा पण तुम्हाला व्हेरिएबल एखादा क्रिएट करतो त्याच्यामध्ये डेटा पास करणं कंपल्सरी. त्याच्यामध्ये जर का डेटा पास नाही झाला तर त्याला हँडल करण्यासाठी पायथनमध्ये काहीच नाही. त्याला हँडल करण्यासाठी पायथनमध्ये कोणतीच गोष्ट नाही, ते कंपल्सरीच आहे. तुम्ही एक तर व्हेरिएबल क्रिएट करा, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही काय पुट करू शकता, तुमच्याकडे डेटा नसेल तर ननला तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करा, पण व्हेरिएबलला मोकळं नका ठेवू. बरोबर. पण आता हा तर तुम्हाला हँडल करावंच लागणार आहे. व्हेरिएबल क्रिएट करताय तर डेटा पास करणं कंपल्सरी. पण जर का मी इथं कॉमा करून 40 पास केला आणि आता इथं काय होतंय, व्हेरिएबल्स किती आहे, 3 आणि डेटा किती आहे, 4. तर ही केस मी हँडल करू शकतो. ही केस पायथनमध्ये हँडल होऊ शकते. कशा पद्धतीने होणार आहे ते पण तुमच्या लक्षात आणतो. आता कशा पद्धतीने ती गोष्ट हँडल होणार आहे. आता मी काय करणार आहे, इथं व्हेरिएबल्स तुमचे किती आहे, 3. या कोणत्या तरी एका व्हेरिएबलला मी काय करणार आहे, त्याच्या लेफ्ट साईडला स्टार ऑपरेटरला पुट करणार आहे. याच कन्सेप्टला आपण म्हणतो टपल अनपॅकिंग. कोणत्या तरी एका व्हेरिएबलला मी काय करणार आहे, स्टार ऑपरेटर पुट करून देणार आहे. का पुट केलं मी कोणत्या तरी एकाच व्हेरिएबलला स्टार ऑपरेटर, लक्षात घ्या. आता पायथनचा कन्सेप्ट कसं आहे, एका व्हेरिएबलला एकच डेटा पास करायचा. सगळ्यात पहिले ए व्हेरिएबलला कोणता डेटा भेटणार, 10 डेटा असाइन होणार. एक डेटा भेटला त्याला. त्याच्यानंतर पायथन आलं बी व्हेरिएबलकडे. बी व्हेरिएबलला कोणता डेटा देणार, तो 20. त्याच्यानंतर तो आला सी व्हेरिएबलकडे. लक्षात द्या. आता तो आला सी व्हेरिएबलकडे. आता तो सी व्हेरिएबलला कोणता डेटा देणार, 30 डेटा देणार. पण तो 30 पण देतो आणि त्याच्या पुढचं जेवढा डेटा आहे ते सगळं डेटा त्या सी व्हेरिएबलला तो असाइन करून टाकतो. हाच कन्सेप्ट आहे टपल अनपॅकिंगचं, जिथं की तुम्ही कोणत्या पण व्हेरिएबलच्या लेफ्ट साईडला जर का स्टार ऑपरेटर पुट केला तर राहिलेला सगळं डेटा कोणत्या व्हेरिएबलला असाइन होतो, त्या व्हेरिएबलला.
स्टार ऑपरेटर फक्त मल्टिप्लिकेशनसाठीच यूज केलं जात नाही. जो मल्टिपल डेटा असतो त्याला गोळा करून एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करण्याचं पण काम कोण करतोय? स्टार ऑपरेटर. सो अशा केसेसमध्ये तुम्हाला काय नाही होणार, आता एरर शो नाही होणार. या केसमध्ये तुम्हाला काय नाही होणार, तुम्हाला एरर भेटणार नाही. पण जर का मी इथून हा स्टार काढून टाकला तर पायथन मला 100% एरर. VS कोड तर त्याला डायरेक्टली असं रेड हायलाईट करतो बघून त्या लाईनला. आणि जेव्हा मी त्याला स्टार पुट करतोय तर काहीच नाही, नॉर्मल कोड ऑफ लाईन तो होऊन जातो. ट्राय करा, दोन्ही पण गोष्टी ट्राय करायची. हां, काय करणार आता मी, कोड रन करणार. काय आलंय मला, व्हॅल्यू एरर. टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक. डायरेक्ट येत आहे मला, टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक. इथं डेटा व्हेरिएबल्स किती आहे, 3. इथं व्हॅल्यू किती आहे, 4. सो त्या केसमध्ये डेटा व्यवस्थित फिट होणार नाही. तर आता मी काय करतोय, इथं अनपॅकिंगमध्ये इथं स्टार ऑपरेटरला पुट करतोय आणि आता काय करतोय, कोड रन करतोय. सो इथं बघू शकता विथआउट एनी एरर माझं कोड रन झालंय, म्हणजे डेटा सक्सेसफुली काय झालं, स्टोअर झालं. चला आता चेक करू आपण काय डेटा स्टोअर झालंय. आपण प्रिंट करणार, काय प्रिंट करणार आपण, ए. सेम आपण प्रिंट करणार बी. आणि आता कोणतं व्हेरिएबल आहे, सी. सी व्हेरिएबलला पण आपण काय करणार, इथं प्रिंट करणार. कशा पद्धतीने तुमचा डेटा स्टोअर झालेला आहे. ए मध्ये कोण आलं, 10 आलं बरोबर. बी मध्ये तुमचं 20 स्टोअर झाला आणि सी मध्ये जो राहिलेला डेटा होता तो सगळं कशामध्ये स्टोअर झाला, सी. आता इथं कन्सेप्ट एक लक्षात घ्यायचं, तोच जर का स्टार ऑपरेटर मी सी कडून काढतोय आणि कुठं असाइन करतोय, आता सपोज बी ला असाइन करतोय. लक्षात येतोय, बी ला असाइन करतो. सो ज्याच्यासोबत ज्या व्हेरिएबल सोबत तो स्टार ऑपरेटर लावलेला आहे त्याचा अर्थ काय की त्या व्हेरिएबलमध्ये मल्टिपल डेटा स्टोअर होणार. सिंपल सांगतो अजून, ज्या व्हेरिएबलच्या पूर्वी ज्या व्हेरिएबलच्या लेफ्ट साईडला तुम्ही स्टार ऑपरेटरला पुट केलंय त्याचा अर्थ काय की त्या व्हेरिएबलमध्ये मल्टिपल डेटा काय होणार आहे, स्टोअर होणार. तसं त्याचा अर्थ आहे. हां, आणि बाकीचे जे राहिलेले व्हेरिएबल्स आहेत त्याच्यामध्ये किती डेटा स्टोअर आहे, सिंगल डेटाच त्यांना भेटणार आहे. ए ला एकच डेटा येईल, सी ला सुद्धा काय येणार, एकच डेटा येणार. पण बी मध्ये काय आहे, चान्सेस आहे की त्याच्यामध्ये मल्टिपल डेटा स्टोअर होण्याचे चान्सेस आहे. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. आता ए मध्ये सगळ्यात पहिले पायथन बरोबर ए पासूनच चालू करतो. ए ला कोणता डेटा देणार, तो 20. सॉरी हा, ए ला कोणता डेटा देणार, 10 डेटा देणार. मग तो कुणाकडे आलं, बी कडे आलं. आता बी मध्ये तो 20 डेटा देतो. हां, त्याच्यानंतर लगेच तो कोणाला डेटा देणार, 30 सुद्धा कुणाला असाइन करणार, बी लाच असाइन करणार. आणि मग सी कडे आल्यावरती त्याला कोणता डेटा आहे, फक्त 40च राहिलेला आहे, तो त्याला असाइन करतो. सो सिक्वेन्समध्ये डेटा असाइन होतो कधी पण, ही गोष्ट लक्षात घ्या. एका सिक्वेन्समध्ये तुमचा डेटा असाइन केला जातो. सो हाच कन्सेप्ट आहे तुमचं टपल अनपॅकिंगचं. हा इम्पॉर्टंट आहे, मी स्टार ऑपरेटर कुणासोबत पुट करतोय. अजून एक रूल याचं. चल आता मी काय करतोय, सी सोबत पण काय करतोय, स्टार ऑपरेटरला पुट करतोय. मला काय येणार, पायथन कडून एरर येणार, कारण तुम्ही कोणत्या तरी एकाच व्हेरिएबलला तो ऑपरेटर पास करू शकता, मल्टिपल व्हेरिएबल्सला तो अलाउड नाही. लगेच त्यांनी मला दिलंय मल्टिपल स्टार एक्सप्रेशन्स इन असाइनमेंट. मल्टिपल स्टार एक्सप्रेशन हा तुमचा स्टार ऑपरेटर. मल्टिपल स्टार ऑपरेटर्स इथं यूज झालेले एक्सप्रेशन्समध्ये, त्यांनी डायरेक्ट तसं एरर आपल्यासमोर शो केलं. सो कोणत्या तरी एकाच व्हेरिएबलला अलाउड आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. इथं मी आता किती डेटा मी इथं वाढू शकतो, इथं मी 50 करू शकतो, इथं मी 60 करू शकतो, इथं मी 70 करू शकतो, काही पण करू शकतो. आता सांगा ए ला कोणता डेटा भेटणार आणि बी ला 60 पर्यंत सगळं डेटा भेटणार आणि 70 कुणाला जाणार मग, लक्षात येतं. चला इथं जर का मी वाढवलं डेटा डी, आता काय होईल सांगा, ए ला समजतंय कशा पद्धतीने टपल अनपॅक होणार, कशा पद्धतीने तुमचा डेटा असाइन होणार. हा इम्पॉर्टंट आहे कन्सेप्ट, ह्याला लक्ष द्या. एकाच व्हेरिएबलला एका लाईन ऑफ कोडमध्ये सिंगल एक्सप्रेशनमध्ये एकच व्हेरिएबलला असाइन होऊ शकतो तो स्टार ऑपरेटर. हा कन्सेप्ट पण नोट डाऊन करा.
ह्याच्यासाठी सगळ्यात सिम्पल कोड असतो की तुम्हाला एक लिस्ट दिली जाते. लिस्टमध्ये पण हा ॲप्लिकेबल आहे, टपल्समध्ये पण आहे, लिस्टमध्ये पण आहे. ठीक आहे. जसं की आपण आता टपलमध्ये, सो सपोज मी तुम्हाला काय सांगणार आहे की हा जो टपल आहे बेसिकली, हा जो टपल आहे ह्याच्यामध्ये मी काय करतोय, अजून काय डेटा काय करतोय, वाढवतोय. सो हा क्वेश्चन कसं असतोय बेसिकली याच्यामध्ये की हा तुमचा जो टपल आहे पूर्ण त्याच्यामध्ये टोटल किती डेटा आहे, 5 डेटा आहे. या टपलमध्ये टोटल 5 डेटा अवेलेबल आहे. सो तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्ही त्याच्यामधलं फर्स्ट डेटा आणि लास्ट डेटाला काय करा, तुम्ही प्रिंट करा. फक्त फर्स्ट डेटा आणि लास्ट डेटाच तुमचा काय झाला पाहिजे, आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणतं लूप यूज नाही करणार, तुम्ही इंडेक्सिंग स्लायसिंगचं पण यूज नाही करणार. मग त्या केसमध्ये तुम्हाला कोणता कन्सेप्ट कामाला येतो, हा कन्सेप्ट तुमचा कामाला येतो. लक्षात येतोय. तर त्या केसमध्ये तुम्ही कसं सॉल्व्ह करणार अशा क्वेश्चन्सला, किती व्हेरिएबल्स घेणार तुम्ही इथं, 2च घेणार. पाच कशाला घेणार तुम्ही, मी सिम्पल ए घेतलं, स्टार केलं बी आणि कॉमा करून दिलं सी आणि इक्वल टू करून 5 दिलं T2. कन्सेप्ट समजतोय. ए ला कोणता डेटा भेटणार, 10 भेटणार. बी ला कोणता भेटणार, 20 पासून ते 40 पर्यंत सगळा डेटा जाईल त्याला. आणि सी ला कोणतं येईल, 50. तर माझं क्वेश्चन काय होतं, पहिला डेटा आणि शेवटचा डेटा द्या. मी काय प्रिंट करणार इथं, प्रिंट ए आणि खाली प्रिंट सी. एवढंच एक लाईनचा कोड असतो तो, जिथं आणि विचारला जातो. इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा असे प्रश्न विचारले जातात, जिथं तुमच्यासमोर कंडिशन असते की तुम्हाला इंडेक्सिंग, स्लायसिंग, फॉर लूप कोणतंच पायथन मधलं कन्सेप्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करणं अलाउड नाही. सो याला म्हणतो आपण टपल अनपॅकिंग. सेम लिस्टमध्ये पण होऊ शकतो. लिस्ट असेल तर त्याच्यावरती पण तो कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे, त्याला आपण म्हणू लिस्ट अनपॅकिंग. नोट डाऊन करा.
पुढचा कन्सेप्ट आता नेक्स्ट काय आपला आता टपल कन्कॅटिनेशन. चला कन्कॅटिनेशन आपण कसं परफॉर्म करतो बाय युझिंग प्लस ऑपरेटर. अंडरस्टँड करू त्याला पण. कन्कॅटिनेशनचा अर्थ काय की दोन टपल्स तुमचे काय होणार जॉईन होणार. बेसिकली दोन टपल्सला तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता. नेक्स्ट टपल्समध्ये काय असू शकतोय रिपिटेशन पण होऊ शकतो. कोणता ऑपरेटर असतो रिपिटेशनला स्टार ऑपरेटर. प्रिंट करणार काय करतो स्टार ऑपरेटर तुमचा डेटाला रिपीट करतो. सपोज इथं दिलंय T1 स्टार 3 काय होणार किती वेळ डेटा रिपीट होणार माझ्यासाठी टपलमध्ये आता 3 वेळेस डेटा तुमचा रिपीट होईल. चेक करा आउटपुट चेक करा. टपलचे मेंबरशिप ऑपरेटर पण त्याच्यामध्ये पण ऍप्लिकेबल आहे. काय येईल याचं उत्तर टपलमध्ये मेंबरशिप ऑपरेटर्स इन आणि नॉट इन मेंबरशिप ऑपरेटर्स आपण स्टडी केलं होतं. इन ऑपरेटर आहे नॉट इन ऑपरेटर आहे. यूज कशासाठी केला जातो डेटा चेक करण्यासाठी. तो डेटा प्रेझेंट आहे का नाही तुमच्या डेटा टाईपमध्ये. जो पण डेटा टाईप तुम्ही यूज करताय सिक्वेन्शियल डेटा टाईपमध्ये टपल तुमचं सिक्वेन्शियल डेटा टाईप आहे. सो टपलच्या आतमध्ये तो स्पेसिफिक डेटा प्रेझेंट आहे का नाही हा चेक होणार तुमचा. जर का प्रेझेंट असेल तर तुम्हाला ट्रू येणार आणि जर का प्रेझेंट नसेल तर तुम्हाला तो काय देणार फॉल्स देणार. इनला चेक करा नॉट इनला सुद्धा देखील तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर टपलवरती आपण लूप सुद्धा ऑपरेट करू शकतो. फॉर लूप असेल वाईल लूप असेल तुम्हाला जो पण चालवायचा त्याच्यावरती तुम्ही चालू शकता. सेम जसं लिस्टवरती आपण ऑपरेट केलं होतं सेम त्याच पद्धतीने आपण इथं स्टार्ट करणार. सो फॉर आय इन T1 आणि प्रिंट करणार आयला. सो T1 काय तुमचं टपल आहे. T1 मध्ये काय स्टोर आहे तुमचं टपल स्टोर आहे. सो त्या टपलच्या आतमधल्या प्रत्येक डेटावरती तुमचं फॉर लूप काय करणार इटरेट करणार. फॉर लूपचं वर्किंग माहिती तुम्हाला. टपलच्या आतमध्ये जो डेटा असणार आहे त्या प्रत्येक डेटाला पायथन काय करणार पिक करणार. सगळ्यात पहिला डेटा घेणार त्याला पिक करणार आणि आय मध्ये स्टोर करणार. जसा डेटा आय मध्ये स्टोर झाला की फॉर लूप त्याच्या आतमध्ये येणार आणि जो पण कोड आहे त्याला रन करणार. फॉर लूप तुमचं किती वेळा चालणार याच्यामध्ये तुमच्या टपलच्या साईजवरती डिपेंड आहे. इन ऑपरेटरच्या राईट साईडला कोण आहे सिक्वेन्शियल डेटा आहे. त्या सिक्वेन्शियल डेटा टाईपवरती डिपेंड आहे की फॉर लूप किती वेळा चालणार आणि त्या प्रत्येक डेटावरती काय ऑपरेशन्स परफॉर्म करायचं त्याचा कोड आपण त्या फॉर लूपच्या आतमध्ये राईट डाऊन करणार. सो टपलवरती पण तुमचे लूप्स ऍप्लिकेबल आहेत. 1, 2 आणि 3 1, 2, 3 डेटा प्रेझेंट आहे आपल्या टपलमध्ये T1 मध्ये आणि तोच डेटा आपल्यासमोर प्रिंट झाला. सेम तुम्ही वाईल लूपला पण याच्यावरती चालू शकता. टपलवरती तुम्ही वाईल लूपला देखील सुद्धा ऑपरेट करू शकता. सगळ्यात पहिले आय इक्वल टू 0 सेट करतोय. एक वाईल लूप स्टार्ट करणार. ते वाईल लूप कशावरती स्टार्ट करायचंय मला टपलवरती चालू करायचंय. लक्षात येत आहे. सो मी काय सेट करणार आय लेस देन लेंथ ऑफ काय T1 आणि मग आतमध्ये जाऊन इंडेक्सिंग स्लायसिंगच्या मदतीने मी काय करणार एक एक डेटाचा ऍक्सेस घेणार.
काय अशा पद्धतीने, आणि मग त्याला प्रिंट केल्यानंतर त्या आयची व्हॅल्यू पण काय करणार मी इथं अपडेट करणार. सो फॉर लूपला तुम्ही, फॉर लूपचा सगळ्यात सिम्पल कोड असतो. सेम टाइमला तुम्ही वाईल लूपला पण यूज करून काय करू शकता, तुमचा डेटा इथं रन करू शकता. सो पहिले 1 2 3 तुमचं फॉर लूप प्रिंट करतोय, आणि तो सेम डेटा सेम पद्धतीने आपण वाईल लूपच्या मदतीने पण रन करतोय त्या डेटावर. नोट डाऊन करा व्यवस्थितपणे. टपलचा कन्कॅटिनेशन, रिपिटेशन, टपलवरती मेंबरशिप ऑपरेटर, फॉर लूप आणि वाईल लूपला पण तुम्ही कशा पद्धतीने चालवणार त्याला नोट डाऊन करा. इथं टपलचं टॉपिक एंड होतोय. जेवढे टपलचे टॉपिक्स होते ते तुमच्या समोर मांडलेले. छोटा टॉपिक होता आपलं टपल. बेसिकली त्याच्यामध्ये कन्सेप्ट पण सेम रिपीट होणार आहे. जे तुम्ही स्ट्रिंग आणि लिस्टमध्ये स्टडी केलेले आहे तेच परत इथं रिपीट झालेले तुमचे. सुरुवातीला जो आपण टपलला स्टडी केलं, क्रिएट कसं करायचं, टपलचं फंक्शन, टपलमध्ये सिंगल डेटा स्टोअर होतोय. जर का टपलच क्रिएट करायचं आणि त्याच्यामध्ये सिंगल डेटा स्टोअर करायचं तर कशा पद्धतीने करू शकतात त्याची अंडरस्टँडिंग तुम्हाला घ्यायची. बाकीचे नंतरचे सगळे कन्सेप्ट इंडेक्सिंग स्लायसिंग पासून रिपीटच झाले, जे लिस्टमध्ये आपण स्टडी केले. परत तेच कन्सेप्ट मी तुमच्यासमोर प्रेझेंट केले. व्यवस्थित नोट डाऊन करा. टपल्स अंडरस्टँड करा. टपल तुमचा इम्म्युटेबल आहे. टपल्समध्ये डेटा चेंज होऊ शकत नाही. जसं स्ट्रिंगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं, सेम टपलची इम्म्युटेबिलिटी त्याच पद्धतीने वर्क करते. हा पण समजून घ्या. जर का मी ट्राय केलं एखाद्या टपलमधलं डेटाला अपडेट करण्याचं, सपोज T1चंच आपलं टपल होतं, चला T1मध्ये मी काय ॲक्सेस घेतोय 0 इंडेक्सचं आणि त्याला चेंज करतोय 10 सोबत. सो जर का मी असं कोणतं कोड रन केला सो त्या केसमध्ये मला काय देणार आहे पायथन, त्याला चेक करू आपण. सो काय दिलेलं आहे त्यांनी, टाईप एरर दिलेलं आहे. परत सेम जसं स्ट्रिंगसाठी आपल्याला एरर आलं होतं तो सेम एरर आपण इथं फेस करतोय. टपल तुमचा इम्म्युटेबल आहे, पण जर तुम्हाला टपलच्या आतमधला डेटा चेंजच करायचं सो तुम्ही काय करू शकता, परत T1ला राईट करा. परत T1 व्हेरिएबल, सेम व्हेरिएबल राईट डाऊन करा. त्याच्या आतमध्ये परत टपल बनवा. आणि तुम्हाला काय करायचं होतं, T1 व्हेरिएबल कुठे आहे आपलं, इथे. T1मध्ये काय डेटा स्टोअर आहे 1 2 3. ते 1चं आपल्याला फक्त 10 करायचं होतं. सो तुम्हाला तेवढं 1चं 10 करा आणि बाकीचा राहिलेला डेटा सुद्धा देखील परत ॲज इट इज राईट करा. पण लिस्टमध्ये आपण बघितलं, एखादा स्पेसिफिक डेटा जर का मला अपडेट करायचा असेल तर मी फक्त तेवढंच डेटावरती काय करणार, ऑपरेशन्स परफॉर्म करणार. जो राहिलेला डेटा आहे मला त्याला परत राईट करण्याची गरज नाही. पण टपलमध्ये मला काय करावं लागेल, परत सेम डेटा मला पुट करायचं आहे आणि राईटही करावं लागेल. चेंज करायचं होतं एक डेटा, पण मला सगळ्या डेटाला परत राईट करावं लागेल. जर का तुम्हाला टपल अपडेट करायचंच आहे तर त्या केसमध्ये परत सेम व्हेरिएबल तुमचं राईट होणार. त्याच्या आतमध्ये तुम्ही परत टपल क्रिएट करणार आणि जो डेटा तुम्हाला बदलायचा आहे तो डेटा तुम्ही चेंज करणार. राहिलेला डेटा तुम्ही ॲज इट इज पुट करणार.
सो अशा पद्धतीने तुमचं टपलचं इम्युटेबिलिटी तुम्ही समजू शकता. सेम स्ट्रिंगमध्ये पण होतं आपलं. अंडरस्टँड करा व्यवस्थितपणे टपल. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. काय अडचण असेल टपल्स या टॉपिकमध्ये तर सांगा. शुअर. स्ट्रिंग, लिस्ट आणि टपल तिन्ही डेटा टाइप्स आपण पूर्ण बघितले, जेवढे कन्सेप्ट्स होते त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मी अजून या डेटा स्ट्रक्चर्समध्ये ॲडव्हान्स घेऊन जाईल. जसं की आपण लिस्टमध्ये कॉम्प्रिहेन्शन केलं होतं तसंच आपण टपलमध्ये पण कॉम्प्रिहेन्शन करून बघू. ठीक आहे. टपलमध्ये पण आपण कॉम्प्रिहेन्शनचा टॉपिक एक्सप्लोर करू. बट टपलमध्ये जेव्हा तुम्ही कॉम्प्रिहेन्शन करायला जाणार, सो टपलमध्ये असा अलाउड नाही. सो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, टपलमध्ये आपण लिस्टमध्ये कॉम्प्रिहेन्शन कशी केली होती. सपोज L1 नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये मी एक लिस्ट बनवतोय. सगळ्यात पहिले कॉम्प्रिहेन्शनमध्ये काय सांगितलं, एक तुमची एम्प्टी लिस्ट असणार. त्या एम्प्टी लिस्टच्या आतमध्ये तुम्ही तुमचा कोड राईट डाऊन करणार आणि जो कोड तुम्ही राईट डाऊन करणार आहे तो तुमचा सिंगल लाईनमध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याचे पण मी तुम्हाला सिंटॅक्स तिथं शो केले होते. पण टपलमध्ये ती चूक नका करू. टपलमध्ये सिंगल लाईन ऑफ कोडला राईट डाऊन नका करू, म्हणजे तो टपल कॉम्प्रिहेन्शन नाही होतं. बेसिकली तो दुसऱ्याच कन्सेप्टमध्ये तुमचं हे होणार आहे. जेव्हा तुम्ही 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करतात, 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये जेव्हा पण तुम्ही कॉम्प्रिहेन्शनचा कन्सेप्ट इम्प्लिमेंट करतात तेव्हा तो जनरेटरमध्ये कन्वर्ट होतो. सो जनरेटर पण एक टॉपिक आहे आपल्याकडं पायथनमध्ये. जेव्हा आपण फंक्शन्सला स्टडी करू त्याच्यामध्ये मी तुम्हाला जनरेटर कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. सो तिथं तुम्हाला अंडरस्टँड होईल की तिथं आपण कॉम्प्रिहेन्शन्स परफॉर्म करणार 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये, पण तिथं टपल क्रिएट नाही होते, तिथं तुमचं जनरेटर क्रिएट होणार. सो त्याला आपण स्टडी करू. सो टपलमध्ये कॉम्प्रिहेन्शन्स 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये पॉसिबल नाही. सो असे पॉईंट्स होते टपलमध्ये. सो त्याच्यामध्ये कसं कॉम्प्रिहेन्शन्स करायचं ते आपण चेक करू. तुम्हाला याच्यामध्ये कंपॅरिझन ऑपरेटर्स, बाकीचे पण ऑपरेटर्स तुम्ही लिस्ट टपलमध्ये कसं यूज करू शकतात तसे ॲडव्हान्स टॉपिक्स पण मी तुम्हाला इथं एकदा की आपलं डेटा स्ट्रक्चर एंड झाले की मग मी तुम्हाला शो करतो ते. ठीक आहे. आता अंडरस्टँड करा. टपलमध्ये तुम्हाला जेवढे टॉपिक्स दाखवले, जेवढे पॉईंट्स सांगितले, प्रत्येक गोष्टी नोट डाऊन करा. टपलचे सगळे पॉईंट्सला अंडरस्टँड करा, कशा पद्धतीने टपल क्रिएट होतो आणि त्याची इम्युटेबिलिटीपर्यंत सगळे कन्सेप्ट तुमच्या समोर मांडले. ठीक आहे. काय अडचण आहे टपलमध्ये आता समजलं व्यवस्थितपणे. ऑनलाईन मेंबर्स टपल क्लिअर आहे व्यवस्थितपणे. काय डाऊट आहे टपलमध्ये, कोणतं टॉपिक समजलं नाही तुम्हाला. स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये आणि टपलमध्ये आतापर्यंत आपण जेवढे पण टॉपिक स्टडी केले. ठीक. ठीक. चल आज फक्त लेक्चर एंड करतोय मी. आपण उद्या वा ठीक आहे. उद्या आपण सेट टॉपिकला स्टार्ट करू. ठीक आहे. आजच घेणार होतो मी तुमचं सेट पण, बट आत्ता स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सेटला स्टार्ट करू. ठीक आहे. सेट पण छोटा टॉपिक आहे, उद्याच्याच लेक्चरमध्ये मी कव्हर करायला बघेल पूर्ण टॉपिक. ठीक आहे. असाइनमेंट्स करा. उद्या तुम्हाला मी नवीन असाइनमेंट्स पोस्ट करतो. असाइनमेंटमध्ये काय डाऊट आहे, कोणतं क्वेश्चन नाही समजलंय, कोणतं सॉल्व्ह होत नाहीये, तर ते पण पुट करा. ठीक आहे. चलो आज एंड करतो. फक्त एक अटेंडन्स ऑन करतो, अटेंडन्स लावून घ्या. ठीक. उद्या आपण कंटिन्यू करू. हे माझं तुम्ही लावून घ्या. कुठे तुमची अटेंडन्स
असाइनमेंट सॉल्व करा, वेळेवर सॉल्व करा, नाही तर तुमचं ते वाढत जाणार आहे. आज टप्पल. चल अटेंडन्स ऑन केली आहे, अटेंडन्स लावून घ्या. काय डाऊट्स असतील, क्वेश्चन्स असतील तर विचारा. चल ओके ठीक आहे. लावाच नाही आजची पण अटेंडन्स, काय अडचण नाही. अशी चुकून अटेंडन्स लावू नका. चालेल, काय डाऊट असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही. चल